नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये. तर मंडळी बघा, इथं आपण काही काड्यांच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे, एक आकृती तयार केलेली आहे आणि या आकृतीचे आपल्याला आज दोन समान भाग करून दाखवायचे आहेत. बघा, आता हे दोन समान भाग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर या आकृतीमधल्या केवळ 4 काड्या आपल्याला उचलायच्यात, पुन्हा ठेवायच्या नाही, म्हणजेच उचलून घ्यायच्यात आणि या आकृतीचे दोन सारखे भाग आपल्याला तयार करून दाखवायचे. तर समजलं सर्वांना काय करायचंय? तर या आकृतीचे किती भाग करायचे आहेत? दोन, ते सुद्धा समान आकाराचे आणि केवळ 4 काड्या तुम्हाला नुसत्या उचलून घ्यायच्यात, पुन्हा त्या कुठेही ठेवायच्या नाहीत. तर सर्वात पहिल्यांदा अश्विनी प्रयत्न करून बघणार आहे. चल बरं अश्विनी, 4 काड्या उचलायच्यात आणि 2 समान भाग करायचे. अश्विनीनं 1 उचलली, दुसरी सुद्धा उचलली अश्विनीनं, तिसरी उचलली आणि 1 राहिली आता फक्त, आणि चौथी पण उचलली. पण 2 समान भाग झालेत का रे अश्विनी? नाही. 2 समान भाग झाले नाहीत. काही हरकत नाही, त्या काड्यात जिथं होत्या तिथं ठेवून दे पुन्हा. यानंतरची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी. तर लक्ष्मी, बघू आता आपण कोणत्या 4 काड्या उचलती आणि कुठे ठेवतीये. तर लक्ष्मीनं 1 उचलली बघा, दुसरी उचलली, अजून 2 काड्या लक्ष्मीला उचलायच्यात आणि या आकृतीचे 2 सारखे भाग तयार करायचे. दोन्ही भाग सारखे असले पाहिजे बरं का, समान. लक्ष्मी थोडासा विचार करते, बघू आपण आता कोणत्या काड्या उचली ती लक्ष्मी. तर तिसरी उचलली आणि 1च राहिली आता, चौथी, ती सुद्धा उचलली. पण इथं आकृतीचे 2 समान भाग झाले नाहीत. काही हरकत नाही, पहिल्यासारख्या काड्या जिथं होत्या तिथं ठेवून दे लक्ष्मी. पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता अक्षरा. तर अक्षरा, बघू आता आपण काय करते. तर अक्षराने 1 काडी उचलली बघा, दुसरी सुद्धा उचलली, तिसरी सुद्धा उचलली आणि चौथी सुद्धा उचलली. पण 1 लहान आणि 1 मोठा, असे 2 भाग तयार झालेत. सारखे आकाराचे झालेत का? नाही झाले. काही हरकत नाही, अक्षराचा छान प्रयत्न होता. अक्षराने थोडासा वेगळा विचार केलाय. आता पुढची विद्यार्थिनी आहे बघा अक्षराच आहे. अक्षरा, बघू आपण आता काय करते, कोणत्या काड्या उचलतीये. अक्षराने 1 काडी उचलली, दुसरी सुद्धा उचलली, अजून 2 काड्या उचलायच्या बाकी आहेत अक्षराच्या. तिसरी सुद्धा उचलली अक्षराने काडी, आता केवळ 1च काडी राहिली आहे, ती सुद्धा उचलली. झालेत का रे अक्षरा 2 भाग? नाही झाले. बरं, काही हरकत नाही, छान प्रयत्न होता. पहिल्यासारखी रचना करून ठेव. पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता राजनंदिनी. तर राजनंदिनी, बघू आता काय करते. राजनंदिनीने 1 काडी उचलली, दुसरी उचलली, तिसरी उचलली आणि चौथी उचलली. तर या आकृतीचे 2 भाग झालेत, पण समान झालेत का? नाही झाले. राजनंदिनीने खूप फास्ट केलंय, पण 2 समान भाग तिला करता आले नाही. काही हरकत नाही, पहिल्यासारखी ठेवून दे. यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता स्नेहल. तर स्नेहल, बघू आता आपण कोणत्या काड्या उचलतीये. तर स्नेहलने 2 काड्या उचलल्या, तिसरी उचलली आणि चौथी पण उचलली. पण या आकृतीचे 2 भाग नाही झाले, तर 3 भाग होत आहेत तिथं, आहे का नाही? 2 समान होत आहेत आणि 1 एक्स्ट्रा भाग झाला आहे. स्नेहलने थोडासा वेगळा प्रयत्न केला आहे. छान प्रयत्न होता स्नेहलचा सुद्धा, काही हरकत नाही. यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता दुर्गा. तर दुर्गा, बघू आपण आता कोणत्या काड्या उचलतीये. दुर्गाने 2 उचलल्या, 3 आणि चौथी सुद्धा फास्ट उचलली आहे.
तर 2 समान भाग झालेत का रे दुर्गा? नाही. नाही झाले. एक छोटा आणि एक मोठा. मोठा झाला. काय हरकत नाही. छान प्रयत्न होता दुर्गाचा. आता पुढचा विद्यार्थी आहे पवन. चल पवन. पवननं 2 काड्या उचलल्यात. आता केवळ 2 काड्या पवनला उचलायच्यात आणि या आकृतीचे 2 समान भाग करून दाखवायचे आहेत. बघू आता पवन कोणत्या काड्या उचलतंय. तिसरी सुद्धा उचलली पवननी. आता केवळ एकच काडी उचलायची शिल्लक राहिली आहे. ती कोणती काडी उचलतोय आपल्याला पाहायचं आहे. आणि ती उचलल्यावर 2 भाग होत आहेत का नाही ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. शेवटची काडी पवननं उचलली. पवन झालेत का रे 2 समान भाग? नाही झाले. हे का नाही 2 काड्या शिल्लक राहिल्यात तिथं. पण छान प्रयत्न होता पवनचा. काय हरकत नाही. यानंतरचा विद्यार्थी आहे बघा राम. आता राम बघू काय करतोय. रामनं 1 काडी उचलली, दुसरी उचलली, तिसरी सुद्धा उचलली आहे. आणि चौथी सुद्धा उचलली आहे. पण 2 समान भाग झाले नाहीत. 2 काड्या इकडे एक्स्ट्रा शिल्लक राहिल्यात. काय हरकत नाही. छान प्रयत्न होता रामाचा. पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं. आता यानंतर बघा शेवटचा विद्यार्थी आपला सोमेश्वर. तर सोमेश्वर बघू काय करतोय. सोमेश्वरला जर जमलं नाही तर मी स्वतः या आकृतीचे 2 समान भाग करून दाखवणार आहे. सोमेश्वरनं 2 काड्या उचलल्यात. आता केवळ 2 उचलायच्या बाकी आहेत. तिसरी सुद्धा उचलली आणि चौथी सुद्धा उचलली. पण आकृतीचे 2 भाग झाले नाहीत. काय हरकत नाही. पहिल्यासारख्या काड्या ठेवून दे बरं सोमेश्वर. बघा सर्वांनी इथं एक प्रयत्न करून बघितला आहे. अजून कुणाला प्रयत्न करून बघायचा आहे का रे? हां मी करून दाखवू का मग? बरं चालतंय. तर मंडळी या आकृतीचे आपल्याला 2 समान भाग करायचे. केवळ 4 काड्या आपल्याला उचलून घ्यायच्यात. पहिली काडी बघा मी आता ही उचलणार आहे, दुसरी काडी ही उचलणार आहे, तिसरी ही आणि चौथी ही काडी उचलणार बघा. तर यामुळे काय होतं बघा, हा एक भाग आणि हा एक भाग असे 2 समान भाग या आकृतीचे तयार होतात. तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.